आज आपण माझा जिल्हा माझे राज्य याचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आपण? प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. आता पहा, इथं आपण पहिल्यांदा काय पाहणार आहोत? रिकाम्या जागा भरा. हं? आणि हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ना, हे मी पूर्ण उत्तरं तुम्हाला लिहून दिलेली आहेत. पाहूया बरं का. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. दुसरं आहे, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रात पश्चिम भागात किनारपट्टीचा प्रदेश आहे. महाराष्ट्रात पश्चिम भागात किनारपट्टीचा प्रदेश आहे. जळगाव जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. जळगाव जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. जास्त पावसाच्या प्रदेशात तांदळाचे पीक घेतले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात तांदळाचे पीक घेतले जाते. आता पाहूया आपण. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रात पश्चिम भागात किनारपट्टीचा प्रदेश आहे. जळगाव जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. जास्त पावसाच्या प्रदेशात तांदळाचे पीक घेतले जाते. आता पाहूया जोड्या. हे पहा, अ गट पर्वत जिल्हा, ब गट मानव निर्मित गोष्ट, निसर्ग निर्मित गोष्ट आणि नकाशा. उत्तर आहे पर्वत निसर्ग निर्मित गोष्ट. पर्वत निसर्ग निर्मित गोष्ट. जिल्हा मानव निर्मित गोष्ट. जिल्हा मानव निर्मित गोष्ट. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. महाराष्ट्राच्या पूर्व भागात सह्याद्री पर्वत आहे. हे विधान चूक आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागात सह्याद्री पर्वत आहे. हे विधान चूक आहे. तालुके जिल्हे मानवनिर्मित असतात. हे विधान बरोबर आहे. तालुके जिल्हे मानवनिर्मित असतात. हे विधान बरोबर आहे. सातपुडा पर्वत निसर्गनिर्मित आहे. हे विधान बरोबर आहे. सातपुडा पर्वत निसर्गनिर्मित आहे. हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे पीक होते. हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे पीक होते. हे विधान बरोबर आहे. अस्तंबा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे विधान चूक आहे. अस्तंबा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे विधान चूक आहे. आपण अजून एकदा बघूया. महाराष्ट्राच्या पूर्व भागात सह्याद्री पर्वत आहे. चूक. तालुके जिल्हे मानवनिर्मित असतात. बरोबर. सातपुडा पर्वत निसर्गनिर्मित आहे. बरोबर. महाराष्ट्रात किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंब्याचे पीक होते. बरोबर. अस्तंबा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. चूक. नावे लिहा. महाराष्ट्रातील डोंगर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव, गाविलगड, नवेगाव इत्यादी. सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव, गाविलगड, नवेगाव इत्यादी. महाराष्ट्रातील नद्या गोदावरी, कृष्णा, कोयना, तापी, नर्मदा. उत्तर सीमेवरून वाहणारी नदी आहे ही. पुन्हा नंतर पैनगंगा, भीमा, सीना, वैतरणा, उल्हास, वाशिष्ठी, सावित्री इत्यादी. बघा,
गोदावरी कृष्णा कोयना तापी नर्मदा पैनगंगा भीमा सीना वैतरणा उल्हास वाशिष्ठी सावित्री इत्यादी. महाराष्ट्रातील मुख्य पिके तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, मटकी इत्यादी. तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, मटकी इत्यादी. महाराष्ट्रातील प्रमुख पिके ऊस, कापूस, हळद, भाजीपाला, कांदा इत्यादी. ऊस, कापूस, हळद, भाजीपाला, कांदा इत्यादी. महाराष्ट्रातील प्रमुख फळे आंबा, चिकू, केळी, संत्री, काजू, द्राक्षे, नारळ, सुपारी इत्यादी. आंबा, चिकू, केळी, संत्री, काजू, द्राक्षे, नारळ, सुपारी इत्यादी. पहा अजून एकदा. महाराष्ट्रातील डोंगर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव, गाविलगड, नवेगाव इत्यादी. महाराष्ट्रातील नद्या गोदावरी, कृष्णा, कोयना, तापी, नर्मदा, पैनगंगा, भीमा, सीना, वैतरणा, उल्हास, वाशिष्ठी, सावित्री इत्यादी. महाराष्ट्रातील मुख्य पिके तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, मटकी इत्यादी. महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी पिके ऊस, कापूस, हळद, भाजीपाला, कांदा इत्यादी. महाराष्ट्रातील प्रमुख फळे आंबा, चिकू, केळी, संत्री, काजू, द्राक्षे, नारळ, सुपारी इत्यादी. बाळांनो, हा आपला अर्धा पाठ झालेला आहे, अर्धा स्वाध्याय झालेला आहे. पुढील स्वाध्याय आपण पुढील भागामध्ये बघूया. पण तुमचा घरचा अभ्यास आत्तापर्यंत जेवढा स्वाध्याय सांगितलेला आहे तो सर्व तुम्ही लिहून काढायचा आहे. म्हणजे कुठले नावे लिहा, चुकी बरोबर ते लिहा, जोड्या जुळवा, रिकाम्या जागा भरा. कळलं? हे चारही गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या आहेत. आपण इथे थांबूया बरं का बाळांनो.